पुण्यात मद्यधुंद पोलीस कॉन्स्टेबलच्या कारची 6 गाड्यांना धडक बसली आहे। अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। पुणे ग्रामीण पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय। पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामेवर केवळ गुन्हा दाखल आहे, अटक नाहीये। पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामेची वैद्यकीय तपासणीही केलेली नाही। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय बडवे। अक्षय, काय सांगाल, नेमकं घडलंय काय, घटनाक्रम काय? निश्चितपणे पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी मध्ये कार्यरत असलेले हे पोलीस कॉन्स्टेबल आहेत आणि एका रविवारी झालेल्या पार्टीनंतर दारूच्या नशेत यांनी गाडी चालवली होती आणि सीसीटीव्ही फुटेज जो आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यात या पोलीस कॉन्स्टेबलनी तब्बल 5 ते 6 वाहनांना धडक दिलेली आहे। अगदी दारूच्या नशेत असलेले हे पोलीस कॉन्स्टेबल जे आहेत त्यांना अजून अटक का झाली नाही असा प्रश्न उपस्थित होत असताना पुणे ग्रामीण पोलीस हे प्रकरण दडपतोय का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना दिसतोय। नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय पुण्यात नेमकं चाललंय तरी काय, कारण कॉन्स्टेबलच्याच कारची पुण्यात 6 गाड्यांना धडक बसली आहे आणि कसलीही कारवाई झालेली नाहीये। सीसीटीव्ही फुटेजेस सध्या तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झालेत आणि यात विशेष म्हणजे पुणे पोलिसांकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।